अनुभव म्हणजे तुम्हाला नवसाला पावली का? संतान प्राप्तीच्या वेळेस म्हणजे म्हणतात पण हॅलो बैनाबाई, कुठे आहे ग? मी ऑफिसवरून आले जस्ट. हो का? अगं मी काय म्हणते, एका ठिकाणी चलते का? माझ्या धीराकडे, इथे जवळ राहते माझ्या घराचे. त्यांच्याकडे ना अष्टलक्ष्मीची पूजा राहते. अष्टलक्ष्मी म्हणजे काय? चल ना, आपण पाहून तर येऊ काय तर. मला पण बघायचं आहे. चलते? नवसाची आहे का? अच्छा, मी पाहिलं होतं अमोनी टाकलं होतं त्याच्यामध्ये तुझं है ना? अमोनी टाकलं होतं. कोणता चालू सोडू शकतो स्वयंपाक कधी करू? जान्हवीला किती मनवा लागला मला, तिला माहिती ना उद्याच्या पार्टीला हे करावं लागलं. तेव्हा ती मानते बाबा व्हिडिओसाठी. अजून याच्यात पण नाही यार. तो मोठा लागेल ना जे माझ्याकडून आणलं तर. हा मला एक नाही छोटी करतो. एक नाही आहे ना. गोल्डन रेड आहे का? गोल्डन आहे ना माझ्याकडे. गोल्डन आहे, मेरून आहे. एक त्याने होणार नाही. होईल नाही लागेल. मगाशी बोलल्याप्रमाणे आता आपण आलो आहे माझ्या मामे सासऱ्यांकडे. पहिले मी त्यांचा परिचय करून देते. हे माझे मामे सासरे, या माझ्या मामे सासूबाई, हा माझा दीर
आणि ह्या माझ्या नवीन जाऊबाई यांचं आता नुकतंच लग्न झालेलं आहे, 1 महिना झाला. तर यांच्याकडे अष्टलक्ष्मी थोडी शॉर्ट मध्ये जरा माहिती सांगू शकतो? हो, तर ही पूजा आम्ही 2017 पासून मांडतोय आणि दरवर्षी न चुकता मांडतोय. गेल्या काही कोरोना काळामध्ये आम्ही थोडं स्टॉप केलं होतं, पण मॅक्झिमम चैत्र महिन्यामध्ये, चैत्र नवरात्रमध्ये आम्ही अष्टलक्ष्मीची पूजा दरवर्षी मांडतो. तर हे 2017 पासून आता 2024 पर्यंतचं माझं आता कंटिन्यू चालू आहे. तर या 8 लक्ष्म्यांचे 8 प्रकारचे नाव आहेत. धन, धान्य, विजय, गजलक्ष्मी, संतान लक्ष्मी. प्रत्येकाचं एक महत्व आहे आणि ज्या ज्या प्रकारे तुम्ही त्याला आवाहन कराल त्या त्या प्रकारे तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल. तर माझ्या घरी ही पूजा केल्यानंतर मला अष्ट ऐश्वर्य, संपत्ती, धन, आरोग्य या सर्व गोष्टी बरोबर मिळत राहिल्या. त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये फायदा झालाय. तर कधीच कोणत्या गोष्टीची मला अशी कमी होणार नाही. बरं, एक मला सांग की नवसाला पावणारी आहे का? तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. तुला पावली वाटते मग. तुम्ही जे मागाल ते मिळेल. नवस करायचं काही गरज नाहीये देवीला. तुम्ही फक्त श्रद्धा आणि म्हणा बस. आणि आम्ही अजूनपर्यंत मी कधीच नवस नाही केलं, फक्त पूजा करायची म्हणून करायची. तेच माझं मन मी हित राहते. आणि हे किती दिवसाचं राहते? जसं 3, 5, 7 आणि तुम्ही चैत्र नवरात्र 9 दिवस पण ठेवू शकता, पण 9 दिवस तुम्हाला मग ते 9 दिवस पूर्ण करावं पण लागणार. तर मी 3 किंवा 5 दिवस ठेवतो आणि त्यांचं नित्यनेमाने. आणि मग जसं आता स्थापना झाली आहे आज, तर कसं काय मग उद्या त्याला सकाळी म्हणजे उद्या नाही, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर याची उद्या स्थापना होईल. स्थापना केल्यानंतर प्रत्येक देवीचं आवाहन, तिचा जो फूल, तिचा जो कलर आहे ड्रेसचा, प्रसाद आहे, नैवेद्य आहे, त्या सर्व गोष्टी ठेवल्या जाईल. प्रत्येकाचं आवाहन केलं जाईल. त्यानंतर मग प्रसाद. आणि प्रसाद म्हणजे नेमका कशाचा राहते प्रसाद? प्रत्येक देवीचा वेगवेगळा प्रसाद, वेगळा वेगळा. 8 लक्ष्मीचा 8 प्रकारचा प्रसाद असतो. हो का? आणि तो मामीच करत असेल मग प्रसाद? हो, मामी आता या करते. आता नवीन सुनबाई त्यांच्या हाताने. उर्वरित माहिती तुम्हाला माझे भाऊ बहिणी देऊ शकतात, त्यांना याच्याबद्दल अजून जास्त. नमस्कार वहिनी. नमस्कार दादा. तर मला सांगा की या चैत्र महिन्यामध्येच ही पूजा अष्टलक्ष्मीची हो, आणि याची थोडी माहिती देऊ शकाल आम्हाला? अष्टलक्ष्मी मानवाच्या जीवनामध्ये जसं सर्वच काही जरुरी असतं, म्हणजे आपल्याला ऐश्वर्य, धान्य, संतान जुळणं, सर्व प्रकारची अष्टलक्ष्मी जी असते त्याच्यासाठी म्हणून एक म्हणजे एक तर चैत्रमध्ये पण केल्या जाते. अजून आपण नवरात्रीची जे असतं तेव्हा पण करतो. हो का? पण ह्या जे आहे अष्टलक्ष्मीच्या सगळ्यांचं जसं अतुलने आता तुम्हाला सांगितलं, माहिती त्यांनी दिली, तर तशाच प्रमाणे आहे की श्रद्धा ठेवा तुम्ही. ही पूजा मी 3 किंवा 5 दिवसाची करून देते. अजून याच्यामध्ये नैवेद्य वगैरे सर्व सांगितलं. धन्य ही जी आहे मोठी लक्ष्मी ती धनलक्ष्मी आहे. त्या प्रत्येकात म्हणजे ही विद्यालक्ष्मी आहे, ही गजलक्ष्मी आहे, अजून एक संतान लक्ष्मी, अजून धैर्यलक्ष्मी, अजून ही विजयलक्ष्मी. अशा प्रकारचे येतात. अशा प्रकारचे. अजून यांचे तुमचा अनुभव म्हणजे तुम्हाला नवसाला पावली का? संतान प्राप्तीच्या वेळेस म्हणजे म्हणतात, पण माझं तर असं होतं की मला जे माझा स्वतःचा अनुभव सांगते. मला मूळ पाहिजे होता एक. आम्ही मग पूजा स्थापित केली. अजून नेक्स्ट वर्षीच मला मुलाचा जन्म झाला माझ्या मुलाचा. अजून त्याच्यानंतर मी ज्यांच्याकडे पण पूजा करून दिली त्यांच्याकडे पूर्ण जे अनुग्रह त्यांना पर्टिक्युलरली जसं ज्यांना विद्यासाठी पाहिजे होतं, पण ही लक्ष्मी मांडल्यावरती विद्यासोबत त्यांना सर्व लक्ष्मीचा पण आशीर्वाद मिळाला. अजून हा अनुभव सर्वांचाच आहे. ही पूजा केल्यावरती घरात जे रिलेशन्स असतात, संबंध असतात, नाते असतात, ते पण चांगले होतात. अजून एक आपण चैतन्य म्हणतो, पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो, ती आताच जाणवत आहे. आताच जाणवत आहे. आणि याची जी 3 दिवसाची पूजा असते ब्रह्ममुहूर्तामध्ये, त्या वेळेपासून त्या 3 दिवसांमध्ये त्या सर्वांच्या चेहऱ्यांमध्ये अजून यांच्या जे तेज, अजून जी प्रतिभूती प्रेझेन्स असतो,
यांच्या डोळ्यातून असं वाटते म्हणजे की आपल्याला ते अक्षरशः आशीर्वाद देत आहे, बघत आहे आपल्यासोबत. आपण जो नैवेद्य यांना देतो ते ग्रहण सुद्धा केलेला अनुभव आलेला आहे. हो का? हो, हे अतुल कळे सुद्धा झालेला आहे हा, हा. की इथे आम्ही पूजा मांडलेली आहे, अजून अक्षरशः पेढे सकाळी खाल्लेले आहे. हो का? अजून न चुकता तो हर वेळेस पूजा प्रसाद ठेवतो, अजून ग्रहण करतातच करतात. अजून सर्वांची मुवमेंट आपोआप बदललेली असते, कारण की 3 दिवसापर्यंत यांना कोणाला हात नाही लावत. अजून ह्या खूप तेजोमय असतात. जसं आपण सात्विक म्हणतो नाही, नवरात्रीमध्ये एकतर तो चैत्रचा महिना पण असतो, पण यांचं आव्हान पण एवढ्या याच्याने केला जातो, त्याच्या कारण भरपूर यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. अजून याची अनुभूती सांगणं म्हणजे अप्रतिम आहे, म्हणजे त्याचं शब्दात मांडू नाही शकत. मला सांगा वहिनी की जसं नव्याने कोणाला आता करायचं आहे, नवीन कोणाला, तर कशी सुरुवात करायची मग याची? करू शकतात का? बिलकुल. या देवी, या अष्टलक्ष्मीची स्थापनासाठी ना जाती, धर्म, वय काही गरज नाही. म्हणजे तुमच्या फक्त मनात श्रद्धा असावी. श्रद्धा असली तर तुम्ही कधीही आता चैत्र महिन्यात कोणाच्या घरीही मांडू शकता. अजून असं काही जरुरी नाहीये की मी स्वतः आली पाहिजे किंवा कोण. हे जसं तुम्हाला वाटत आहे, फक्त एक गायडन्स हवं की त्यांची नेमकी जे नियम आहेत ते फॉलो करायचे. नियम पाळणं खूप जरुरी आहे. जसं आपण म्हणतो की उपवास केल्याने आपला आतमधलं सर्व शरीर शुद्ध होते, मन शुद्ध होते, तसंच यांचे नियम पाळल्याने तेवढंच आपली श्रद्धा वाढते, अजून आपला जो प्रण आहे तो पूर्ण होतो. असं कोणीही मांडू शकतो. नियम आणि नियम काय म्हणजे? नियम म्हणजे सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठणे, अजून त्याच्यानंतर पूर्ण नियमाने त्यांना प्रसाद देणे, पूजा राहते, सोहळ्यात राहते. हो हो, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती सर्वजण सोहळ्यामध्येच ती पूजा करतात. अजून प्रसाद राहते, मंत्र म्हणायचे त्यांचे, अजून त्यांची जी पूजा विधी दिली आहे ती फॉलो करायची. मला सांगा की 8 लक्ष्मी म्हणजे अष्टलक्ष्मी जी आहे याची वेगळी पूजा केली जाते की एकत्र ही पूर्ण? नाही, आता जशी आपण मांडलेली आज मांडली ती ही 3 दिवसाची मांडलेली आहे. आता अतुलने जसं सांगितलं की आम्ही 5 दिवसाची, 9 दिवसाची, 3 दिवसाची अशी मांडू शकतो. आता कोणाकोणाला प्रॉब्लेम येतो म्हणून 3 दिवसाची जशी मांडलेली तीही आपण उद्या ब्रह्ममुहूर्ताला सर्वांचं आवाहन एक सोबत करू. अजून जर 9 दिवसाची मांडायची असेल तर त्याच्यामध्ये पण एक असते विधी की पहिल्या दिवशी एक कलश मांडायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा कलश मांडायचा, अशा प्रकारे ती 9 दिवसाचं पूर्ण 9 कलश होतं. म्हणजे 8 दिवसामध्ये पूर्ण ते कम्प्लीट होतं. अजून त्यांचा नैवेद्य म्हणायचा. नैवेद्य म्हणजे काय असते? नैवेद्य जसा सरस्वती आहे तर यांना पांढरी भाताची खीर असते. असे सर्व प्रकारचे प्रत्येक अष्टलक्ष्मीला वेगळं. अजून हिरव्या मुगाचा शिरा असतो, पिवळ्या मुगाचा शिरा असतो, केसरी भात असतो, केसरी शिरा असतो, शेवईची खीर असते. एकाला फक्त आपल्या सौभाग्य लक्ष्मीला फक्त कुंकवाची डबीचा प्रसाद असतो. असे अजून विद्यालक्ष्मी जवळ आपण कॉपी, अजून पेन असा प्रसाद असा ठेवतो त्यांच्या. हो, अजून ऐश्वर्यासाठी अलग असतो. अजून स्पेशली संतान लक्ष्मीसाठी नारळ अजून हळकंड ठेवल्या जातात. तो हा असा अलग अलग प्रकारचा प्रसाद असतो त्यांचा. पण आपण जर एकाच दिवशी करत आहे तर सर्वांचा प्रसाद सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तांनीच करावं लागतं. हे नियम आहेत. म्हणजे 4 वाजता याची पूजा स्टार्ट झाली पाहिजे. आणि वहिनी हे मूळ म्हणजे साऊथ मधले आहे का या? हो, अम्मा भगवान आहेत चेन्नईमध्ये, आमचे गुरु आहेत. तर त्यांच्याकडून आम्हाला ही शिक्षा मिळाली, म्हणजे विद्या मिळालेली. तर त्यांनी असं सांगितलं म्हणजे की आपल्या जीवनात जे दुःख आहे, जे म्हणजे आपल्याला जे पाहिजे असते, आपल्या भरपूर सर्व काही इच्छा असतात, संतांबद्दल असो, विद्या असो, धन असो, धान्य असो, सर्वांबद्दल. तर त्याच्यासाठी म्हणून आपण मानव जाती आहे ना, तर आपल्याला ही पूजा करून जी संतुष्टी मिळते ही योग करून नाही मिळत. म्हणूनच त्यांनी हा एक आपल्याला एक मार्ग दाखवलेला की तुम्ही याच्या थ्रू जा. अजून तुम्ही ही पूजा मांडा, त्याच्यामध्ये आपण ध्यान जास्त देतो. आपल्या जेव्हा हे असं ऐश्वर्य दिसतो ना, तर तेव्हा आपण जास्त मन लावून पूजा करतो. अजून तेवढ्याच मनाने आपण ती आपली इच्छा मागतो त्यांना. अजून ते जसं आधी तप वगैरे करून करत होतात, पण ते आपण नाही करू शकणार. आपल्यासाठी जशी महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी होतात, महालक्ष्मीचा जो आहे
तेजस तो आपण अनुभव करू. त्याच प्रकारचं हे आपल्या अष्टलक्ष्मी आहे. हो. याचं अष्टलक्ष्मीचं जसं मंदिर वगैरे आहे का असं? हो, मंदिर तर आहे. जसं आपल्या इथे अलग अलग देवीची अलग अलग मंदिर असतात ना, पण सगळ्या ठिकाणी आपण जाऊ नाही शकत. पण आपण त्यांना एकत्र आणून एका रूपामध्ये 9 दिवस एक देवीला बसवतो. तसंच हे आपण अलग केलंय. पण मंदिर आहेत सगळे अलग अलग, पण तिथे जाण्यापेक्षा हे आपण इथे करतो असं. तर म्हणजे कायचा परिवार, तुम्हाला आमचा आजचा अष्टलक्ष्मीचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि जर तुम्हाला नव्याने अष्टलक्ष्मीची घरी स्थापना करायची असेल तर कृपया तुम्ही यांना संपर्क करू शकता. पण आम्हाला त्यासाठी तुम्ही कमेंट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट टाइम.